शहराच्या नाव बदलाला विरोध करणारी याचिका फेटाळली आहे। औरंगाबाद उस्मानाबाद नामांतराला विरोध केलेला होता। मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला हा मोठा दिलासा दिलाय। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। गोविंद, नेमकं काय झालंय? ही याचिका फेटाळली आहे, काय नेमकं कारण आहे? उद्धव ठाकरे सरकारने जाता जाता शेवटी जो शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जो निर्णय घेतलेला होता तो औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतरण करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्हा जो होता त्याचं धाराशिव अशा पद्धतीचं नामांतर करण्यात आलं होतं आणि त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतराला ऍडिशनल हे करून शिंदे सरकारने छत्रपती संभाजीनगर असं नामांतर करण्यात आलं होतं। परंतु स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांच्याकडून या दोन्ही नामांतराला विरोध करत न्यायालयात त्यांनी धाव घेतली होती आणि ही नामांतरण न करता आहेत तीच नावं ठेवण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी स्थानिक रहिवासींनी केलेली होती। परंतु अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। न्यायालयानं त्यांची याचिका जी आहे ती आज फेटाळून लावलेली आहे आणि त्यामुळे सरकारनं जो घेतलेला नामांतराचा निर्णय आहे तो या ठिकाणी कुठंतरी त्याला सकारात्मक या ठिकाणी रूप जे आहे ते न्यायालयानं दिल्याचं पाहायला मिळते। आणि याच्यामध्ये दोन आणखी दुसऱ्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत की एक महसुली जो विभाग आहे औरंगाबाद असेल किंवा याचा, तर त्याचं नामांतर करायचं की नाही हाही मुद्दा आहे। त्याचबरोबर शहरांचं नामांतर करायचं की नाही हाही मुद्दे याच्यामध्ये होते। परंतु या सगळ्यांनाच आता स्थगिती मिळाल्याचं पाहायला गोविंद, लक्षात आला मुद्दा। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। नगर धाराशिव नावावर शिक्कामोर्तब केला हायकोर्टानं, कसं बघताय तुम्ही? आम्ही या हायकोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो। कुठलाही हायकोर्टाचा निर्णय असेल त्याचं स्वागत झाला पाहिजे। आणि खरं तर औरंगजेब हा जुलमी राजा होता, त्यांनी हिंदूवरती अत्याचार केले। त्याहीपेक्षा छत्रपती संभाजीराजा यांची क्रूरतेने हत्या केली। म्हणून जनतेची मागणी होती कुठल्याही परिस्थितीमध्ये संभाजीनगर हे नाव झालं पाहिजे आणि ज्या कोर्टाने जे याचिका फेटाळल्या त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। निवडणुकीच्या तोंडावर लाभ हो, निवडणुकीच्या कोर्टात केस चालू होते, कधीही निकाल लागू शकतो। म्हणून हे निवडणुकीच्या तोंडावर याचिकाचा निकाल लागला म्हणणं हे अयोग्य आहे। आमच्यासाठी सर्व संभाजीनगरवासियांसाठी आनंदाची गोष्ट आहे, आम्ही स्वागत करतो।